मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मतदार याद्यांमधील सुधारणा संदर्भात मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार। शिष्टमंडळ दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेचीही युती होणार नाही। माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याचं वक्तव्य। अजितदादा भाषणातून गुन्हेगारांना टायरमध्ये घालून सरळ करा म्हणतात। पोलिसांना राजकीय दबाव झुगारून कठोर पावलं उचलावी लागतील। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरती सामनाच्या अग्रलेखातून भाष्य। माझ्या सकट सर्वांची लाई डिटेक्टर टेस्ट करा। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या आरोपांवरती भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आव्हान। त्या पत्रातील खासदार आपण नसल्याचाही दावा। महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टर माइंड आहेत। फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर निंबाळकरांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका। सारे आरोपही निंबाळकरांनी फेटाळले। फलटणच्या पोलीस स्टेशन बाहेर सुषमा अंधारेंचा ठिय्या। डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये अंधारेंचा निंबाळकरांवर आरोप। पोलीस नाही तर न्यायमूर्तींद्वारे एसआयटी चौकशी करण्याची ही मागणी। सरकार जेन झीला घाबरलंय। निवडणूक आयोग कोणाची नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येतंय। मतदारांसाठी 1 जून ही कट ऑफ डेट ठेवल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। ठाकरेंना फक्त मराठी दुबार मतदार दिसले, पण 31 विधानसभा मतदारसंघात 2,25,000 719 दुबार मुस्लिम मतदार। आशिष शेलारांचा गंभीर आरोप। मवियाच्या अनेक मतदारसंघांचाही उल्लेख। फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार। मवियासोबत निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात या। उद्धव ठाकरेंनी डिवचलं। शेलार आणि फडणवीस यांच्यात सुरू असल्याचाही टोला। लांगुल चालन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे। बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। लोकसभेत मवियाचे खासदार मतचोरी करून निवडून आले का? ठाकरेंनी स्पष्ट करावं। बावनकुळेंचं आव्हान। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी। आई मिली तरी चालेल, मात्र मावशी जगली पाहिजे। उत्तर भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य। नंतर हात जोडून दिलगिरी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीला। फडणवीसांच्या मित्रपक्षांकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त विधानानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। रोहित आर्या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा गुन्हे शाखा जबाब नोंदवणार। सरकारने पैसे थकवल्याचा आरोप करत रोहितने केसरकरांसोबत बोलण्याची व्यक्त केली होती इच्छा, मात्र केसरकरांनी बोलण्यास दिला होता नकार। कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जिवंत काडतुसं सापडली। अटकेतील दोन्ही संशयित आरोपी पुण्यातील अंधेकर टोळीशी संबंधित। आरोपींनी कारागृहात पिस्तूल लपवून ठेवले का? पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईत पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय, मात्र गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही। त्यामुळे नियंत्रित पद्धतीनं खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने सुरू होतील का, या संदर्भात शंका। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला बंद। पावसाळ्यानंतरच्या देखभाली दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद ठेवली जाणार। मुंबईतील बीडीडी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करा। मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची SIR मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेरतपासणी केली जाणार। शिरूरच्या मनसरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश। वनविभागाकडून 11 पिंजरे लावत बिबट्या अखेर जेरबंद। पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे चौकशीचे आदेश। नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 रुपये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता उद्यापासून जमा होणार। मंत्री अदिती तटकरेंची माहिती। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचंही आवाहन।
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.